लक्षवेधी क्रमांक 8 छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, ही लक्षवेधी मांडताना मला खेद होतोय। ही लक्षवेधी भाई जयंत पाटील साहेबांनी विधान परिषदेमध्ये 3 ते 4 वेळा मांडली। मी तिसऱ्यांदा ही लक्षवेधी मांडतोय। 33 कोटीचा सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांचं बिल या शासनाकडे प्रलंबित आहे। सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांच्या दालनात चारा छावणी चालकांसोबत 11 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक आयोजित केली आणि मंत्री महोदयांनी कागदपत्राची छाननी करण्याकरता उपायुक्त पुरवठा विभाग पुणे यांची नेमणूक करून सुनावणी घेतली आणि सुनावणीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमिती समोर 1 जुलै घेऊन अनुदान वितरित करावे असा निर्देश दिला। 1 सप्टेंबर 2025 रोजी राज्य कार्यकारिणीने जिल्हाधिकाऱ्यांना परत तपासणीसाठी अहवाल मागे सूचना केली। मला सरकारला विचारायचं आहे की ज्या वेळेस उपसमितीने मान्यता दिली आणि परत जिल्हाधिकाऱ्यांकडे फेर तपासणीसाठी कोणत्या कारणाने या सूचना करण्यात आल्या, या आपल्या या गतिमान सरकारमध्ये आज हिवाळी अधिवेशन होत असताना 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या। 2018-19 मधल्या चारा छावणी चालकांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातल्या मुख्य जनावरांना जीवदान देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे। आपण गाईला गोमाता मानतो आणि चारा छावणी चालकांनी कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या। मंत्री महोदय, आपण संवेदनशील आहात, शेतकऱ्याचं पोरगा आहात आपण। चारा छावणी चालका 146 चारा छावणी चालकापैकी 2 चारा छावणी चालकांच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्या कारणाने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। हे गंभीर बाब आहे। मला आपल्याला विचारायचं आहे की या 33 कोटी जी छावणी बिलं प्रलंबित आहेत कधीपर्यंत आपण अदा करणार? या सभागृहामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय मकरंद पाटील साहेबांनी उत्तर दिलं होतं की ही चारा छावणी चालकांची लक्षवेधी पुढच्या अधिवेशनामध्ये मी मांडू देणार नाही। अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा निकाल देण्यात येईल आणि 1 महिन्याच्या आतमध्ये